प्रदेश किंवा तिथल्या लोकांची मानसिकता पाहून तिथला प्रदेश काबीज करण्यास सुरुवात केली. म्हणजेच आपल्यावरती नियंत्रण मिळवायला त्यांनी सुरुवात केली, आपल्यावरती अंकुश त्यांनी निर्माण केला. आणि असं करत करत अख्खा देश त्यांनी आपल्या अधिपत्याखाली आणला. आणि त्यानंतर त्यांनी त्यांच्यासाठी लागणारे कायदे तयार केले. आपलाच माल, आपल्याच वस्तू आपल्याला विकण्यासाठी आपल्याकडून ते कर कसे वसूल करायचे हे आपण शिकलोच आहोत. आणि मग त्यांनी हे कर वसूल करण्यासाठी सुद्धा त्यांच्या फायद्यासाठी त्यांनी काही नियम केले. आणि त्या नियमांमध्ये असे काही नियम होते की भारतीय लोकांना सुद्धा शिक्षणाची संधी मिळायला पाहिजे. आणि ज्या वेळेला भारतीय लोकांना शिक्षणाची संधी मिळायला लागली त्यावेळेस इंग्लंडला, ब्रिटनला आपले भारतीय लोक काही शिक्षणासाठी जायला लागले. आणि त्यांना कळायला लागलं की इंग्लंड मधल्या इथल्या रहिवाशांना, इथल्या लोकांना कसं स्वातंत्र्य आहे आणि आपल्या भारतातल्या लोकांना का नाही. मग जेव्हा ते तिथून आपल्या भारतात परत यायला लागले आणि इथून मग जोराची तीव्रतेची मागणी करायला लागली की आम्हाला सुद्धा अधिकार पाहिजेत, आम्हाला सुद्धा अधिकार पाहिजेत. म्हणजे तुम्ही ज्या पद्धतीने अधिकार द्यायला त्यांनी मग आपल्याला थोडी थोडी सुरुवात केली. दर 20 वर्षांनी 15 वर्षांनी ते एक कायदा करायचे. जसा रेग्युलेटिंग ऍक्ट आला त्याच्यामध्ये काही तरतुदी होत्या. आपल्या भारतीय लोकांना काही स्वातंत्र्य त्यांनी दिली, पण काही मोजक्याच लोकांना दिली, सगळ्यांनाच नाही दिली त्यांनी. मग असं करत 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 भारतीयांचं मग कळायला लागलं की एक मागणी केली की एक पुढची मागणी मान्य होते. म्हणून एक 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 मागणी वाढायला लागल्या. आणि त्यानंतर याच्यामध्ये 3 गोलमेज परिषदा आयोजित करण्यात आल्या. आणि त्या गोलमेज परिषदेमध्ये महात्मा गांधी यांनी तीव्रतेची मागणी मागितली की आमच्या भारतीयांना पूर्ण स्वातंत्र्य हवे. आणि त्यानुसार याबरोबरच काही वैयक्तिक सत्याग्रही सुद्धा झाले की आमच्या भारताला किंवा आम्हाला स्वातंत्र्य पाहिजे असे म्हणणारे विनोबा भावे असतील, यांच्यासारख्या सत्याग्रहींनी वैयक्तिक सत्याग्रह करून आणि मग इंग्रज अधिकाऱ्यांना कळून चुकलं की आता भारतीय लोकांना स्वातंत्र्य दिल्याशिवाय पर्याय नाही. आणि त्यावेळेला नंतर मग असं इंग्रजांना कळल्यानंतर त्यांनी सांगितलं की आम्ही तुम्हाला काय करू, स्वातंत्र्य देऊ. आणि त्यानंतर आपल्या देशामध्ये कायद्याचं राज्य निर्माण करण्याच्या तरतुदी सुरू झाल्या. आणि मग मसुदा समिती, राज्यघटना या गोष्टीकडे आपण वळलो. आणि नंतर मग मसुदा समितीचे अध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना बनवण्यात आलं. आणि त्यांच्या अध्यक्षतेखाली आपली राज्यघटना पूर्ण लिहून झाली, देशाचं संविधान पूर्ण लिहून झालं. आणि त्यानंतर 26 जानेवारी 1950 पासून प्रजासत्ताक भारत राष्ट्र, सगळ्या जे कलम आहेत त्याच्यात नियम आहेत, अटी आहेत,